महाराष्ट्रातील माझ्या बळीराजाला वीज मोफत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने जी.आर. काढला, असे समाज माध्यमावर पोस्ट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारचे आभार मानले आहे. स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स. प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण गाजत असताना आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लोकसेवा मुख्य परीक्षा 2022च्या जाहीर झालेल्या तात्पुरता निवड यादीमधील उमेदवारांना दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी बोलावले आहे. विशेष म्हणजे खेडकर प्रकरणामुळे आयोगाने असे कठोर पाऊल उचलल्याची चर्चा आहे. स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स. अनेक दिवसांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे. राज्य सरकार शेतकरी बेरोजगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. आपण अनेकदा या समस्यांबाबत संबंधित मंत्र्यांना भेटूनही कामे होत नसल्याचे त्यांनी भाजपचा राजीनामा देण्यात असल्याचा इशारा दिला होता. स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स. अनिल देशमुख हे सुरुवातीपासून फॅशनेबल नेते म्हणून केवळ काहीतरी आरोप करायचा म्हणून आणि नवा ट्रेंड म्हणून पेनड्राईव्ह दाखवत आहे. पण त्यात काहीच नाही. त्या पेनड्राईव्हमध्ये काही असेल तर ते जनतेसमोर दाखवा, अन्यथा त्याची ओळख ही केवळ फॅशनेबल नेता म्हणून जनतेसमोर येईल, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे. स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर फुके म्हणाले की भारतीय जनता पार्टी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी अनेक घोटाळे केले आहे. त्यांचे इतर कामातील भ्रष्टाचाराचे अनेक पेनड्राईव्ह बाहेर काढतील. अनिल देशमुख हे जामिनावर आहेत, ते पुरावे नष्ट करू शकतात. अनिल देशमुख यांना जामीन रद्द करावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स. 8 वर्षापूर्वी हिंसक नक्षलवादी चळवळ सोडून गावी शेती करणाऱ्या आत्मसमर्पित नक्षलवाद्याची गोळ्या झाडून हत्या केली. हा थरार भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील आरेवाडा येथे 26 जुलै रोजी पहाटे घडला. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गडचिरोलीत नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स. मागच्या अनेक दिवसांपासून संततधार पाऊस पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यात तुमसरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. येथील पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार राजू कारेमोरे यांनी केली आहे. त्यांनी तुमसर येथील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानी भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी सुद्धा केली आहे. स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा विषय कसा निर्माण झाला त्यावर मला आता जायचं नाही, पण राज्यात आरक्षणाचा प्रश्न हा अनेक दिवसांपासून चाललेला आहे. प्रत्येकाला आरक्षण मिळावे, संविधानानुसार प्रत्येकाला न्याय मिळावा, ही भूमिका तर आहेच. सरकारने पण तीच भूमिका घेऊन पुढे जावं. पण सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत तर नाही ना, असे प्रश्न आता लोकांपुढे आहेत, अशी टीका काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला आहे. दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो. पेश है विठोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट. एक में कैल्शियम का दम, दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही. विठोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट. जड़ से जुड़ो.